ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। शिवाजी विद्यापीठाच्या बीकॉम भाग 3च्या 6व्या सत्रातील ॲडव्हान्स अकाउंटन्सी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत 16 गुणांचा एक प्रश्न चुकल्यामुळे आज फेरपरीक्षा घेण्यात आली। परंतु आजच्या प्रश्नपत्रिकेत सुद्धा एक प्रश्न चुकला असल्याचं डॉक्टर भरत पाटील यांनी सांगितलंय। डॉक्टर भरत पाटील हे कोल्हापुरातील विवेकानंद अकॅडमीचे संचालक आहेत। नमस्कार, मी डॉक्टर भरत पाटील। शिवाजी विद्यापीठाचा TY बीकॉम सेमिस्टर 6 त्या ठिकाणी 1 एप्रिल रोजी सकाळी 10:30 ते 12:30 या वेळेमध्ये ॲडव्हान्स अकाउंटन्सी या विषयाचा पेपर झाला होता। या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 2 16 गुणांसाठी चुकलेला होता। यासाठी पुन्हा एकदा शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने परत एकदा पेपर घेण्याचा निर्णय घेण्यात आला। आज बुधवार रोजी हा सकाळी 10:30 ते 12:30 या सकाळच्या सत्रामध्ये हा पेपर पुन्हा एकदा दुसऱ्यांदा घेण्यात आला। आता याच प्रश्नपत्रिकेमध्ये विद्यापीठाने परीक्षा विभागाने पेपर सेटरने पुन्हा एकदा चूक केलेली दिसून येते। प्रश्न क्रमांक 2 मध्ये बॅलन्स शीटच्या असेट साइडला रेशो एनालिसिसचा एक टॉपिक वरती प्रश्न विचारलेला होता। या असेट साइडला त्यांनी सन्ड्री क्रेडिटर हा आयटम दिलेला आहे। मुळात सन्ड्री क्रेडिटर ही लायबिलिटी आहे, ती लायबिलिटी साइडला दिसायला पाहिजे होती, परंतु दिसते असेट साइडला। आणि सन्ड्री क्रेडिटर बॅलन्स शीट मध्ये असेट्स आणि लायबिलिटीज या दोन्ही साइडला दाखवलेला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी गोंधळ निर्माण होतोय। आता या एका घटकावरती सन्ड्री क्रेडिटर्स वरती त्या ठिकाणी सन्ड्री डेटर्स असा आयटम हवा होता, परंतु या चुकीमुळे आता विद्यार्थ्यांना 7 गुण विद्यापीठाला द्यावे लागतील, कारण त्याच्यावरती करंट रेशो आणि लिक्विड रेशो हे 2 रेशो अवलंबून आहेत। आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आता बिनशर्त विद्यापीठाने या चुकीबद्दल 7 गुण द्यायला हवे। एकूण या प्रश्नपत्रिकेवरती नजर टाकली असता, प्रकाश टाकला असता 16 गुणांना जे प्रश्न विचारलेले आहेत ते त्या वेटेज प्रमाणे अजिबात नाही आहेत। अगदी 12वीच्या लेवलचे प्रश्न विचारलेले ते दिसून येतात। तर मला सांगायचं आहे की ही जी काही चूक झालेली आहे ती चूक विद्यापीठाने पुन्हा एकदा त्यावरती त्या चुकीसाठी विद्यार्थ्यांना आता गुण देणे आवश्यक आहे। त्याचबरोबर त्या वेटेज प्रमाणे प्रश्नपत्रिका अजिबात तयार केलेली नाही। प्रश्न क्रमांक 2 मध्ये ज्या ठिकाणी 16 गुण आहेत तिथं 5च रेशो विचारलेले आहेत, तिथं किमान 8 रेशो विचारले असते तर प्रत्येकी 2 गुण अशा प्रमाणे आपल्याला 16 गुण देता आले असते। आता 5च रेशो विचारल्यामुळे त्यामुळे एका रेशोला 3 मार्क्स की 4 मार्क्स द्यायचे आणि त्यातही तुम्ही चूक केलेली आहे। तर याबाबत परीक्षा शिवाजी विद्यापीठाने योग्य ते निर्णय घेणे आवश्यक आहे। धन्यवाद।